आज 26 जानेवारी 2024 भारतीय प्रजासत्ताक दिन आणि हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी जमलेले सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव माळ येथील विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, शिक्षक वृंद आणि गावकरी बंधू भगिनींनो, आज 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो। भारताला स्वातंत्र्य जरी 15 ऑगस्ट 1947 ला मिळाले असले तरी खऱ्या अर्थाने भारताची जी राज्य घटना आहे, भारतीय लोकांचे जे राज्य आहे, याची सुरुवात 26 जानेवारी 1950 ला भारताची जी राज्य घटना आहे ती राज्य घटना स्वीकृत केली गेली, अंमलात आणली गेली आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत। आज आपण बघतो की एका घरात साधारण 5-7 लोक जरी असले तरी ते व्यवस्थित एका विचाराने राहू शकत नाहीत। एकाच आईची जरी 5 लेकरं असली तरी त्यांचे विचार सारखे नसतात, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येक जण वेगवेगळी काहीतरी कृती करतो आणि त्याच्यातून कुटुंब एक संध राहू शकत नाही, ही अशी परिस्थिती आहे। पण आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की भारतासारखा अखंड भौगोलिक जे क्षेत्र असलेला देश आहे, या देशामध्ये वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे असे वेगवेगळे लोक आज गुण्यागोविंदाने राहतात, नांदत आहेत। त्याचं एकमेव कारण म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी राज्य घटना दिलेली आहे, ती राज्य घटना ही आपण आपल्या सर्व भारतीयांना एकसंध ठेवते। मी आता सांगितलं त्याप्रमाणे एका घरात 5 लोक एका विचाराने राहू शकत नाहीत, पण भारत देशामध्ये असणारे विविध जाती धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे लोक केवळ आणि केवळ फक्त भारतीय राज्य घटनेमुळे एकसंध राहू शकतात। भारताची राज्य घटनाच आहे की जी आपल्याला एकसंध टिकवून ठेवते। आजही तुम्ही बघा, आपल्या प्रत्येकाची बोली भाषा वेगळी आहे, प्रत्येकाच्या राहण्याची पद्धत वेगळी आहे आणि एका जिल्ह्यातही वेगवेगळ्या स्वरूपाचे आपल्याला लोक वावरताना दिसतील। पण एवढा मोठा अखंड आपला देश हा केवळ आपल्या भारताच्या राज्य घटनेमुळे एकसंध राहतोय आणि त्या भारतीय राज्य घटनेवर आपला देश अखंडित व्यवस्थित चालू आहे। म्हणून मी आपल्याला या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक सांगू इच्छितो की आपण सर्वांनी आपली जी मागची 75 वर्ष सर्व भारतीयांनी ज्याप्रमाणे भारतीय राज्य घटनेचं पालन आणि संरक्षण केलं, त्याप्रमाणे आपण इथून पुढेही आपली जी भारतीय राज्य घटना आहे तिचं पालन संरक्षण केलं पाहिजे। ज्या योगे भारतामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही जी आहे तिथे व्यवस्थित नांदेल आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भारताची राज्य घटना आणि आपली जी सगळ्यात मोठी भारतीय लोकशाही आहे, जगाच्या पाठीवर 200 ते 250 देश आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा लोकशाही देश म्हणून, लोकशाहीची राज्य घटना म्हणून आपला भारतीय राज्य घटना आणि भारताचा गौरव केला जातो। त्यामुळे आपण सर्व भारतीयांनी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय असले पाहिजे, त्यानंतर आपण आपल्या जाती धर्माचा विचार केला पाहिजे। या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो आणि सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।